पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात मास्टर कीचा वापर करून ऑटो रिक्षांची चोरी करणाऱ्या 22 वर्षीय सराईत चोराला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली। या कारवाईमुळे नवी मुंबई आणि ठाणे परिसरातील 12 रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून चोरीला गेलेल्या सर्व 12 रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्या। 26 जुलै रोजी सिऊड सेक्टर 42 येथून ऑटो रिक्षा चोरीला गेली होती। NRI पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने CCTV फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे कोपरखैरणे रेल्वे स्टेशन परिसरातून अमन शिवशंकर पांडे वय 22 राहणार कोपरखैरणे याला ताब्यात घेतले। पोलीस चौकशी दरम्यान आरोपी मोकळ्या जागेत किंवा पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या रिक्षांची रेकी करून मास्टर कीच्या सहाय्याने त्या चोरायचा। विकण्याच्या उद्देशाने या रिक्षा तो निरनिराळ्या ठिकाणी लपवून ठेवत होता। NRI सागरी पोलीस ठाण्यातील 2, रबाळे पोलीस ठाण्यातील 2, तुर्भे येथील 1, कोपरखैरणे येथील 1, नेरूळ येथील 5 आणि ठाणे नगर येथील 1 अशा पोलीस ठाण्यातील एकूण 12 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलीस तपासात आरोपीकडून 9,55,000 रुपये किमतीच्या सर्व 12 रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये रिक्षा चोरीचे अनेक गुन्हे घडले होते। त्यामध्ये कोपरखैरणेमधील गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षचे आमचे सिनियर PI अजय शिंदे, सतीश भोसले, API सचिन कोकरे, PSI वाट, हवालदार अनिल यादव, महेश पाटील, राहुल वाघ, सोमनाथ काळे, अजय कदम, निलेश किंद्रे, नवनाथ पाटील यांनी सगळ्यांनी मिळून एक व्यक्तीला ताब्यामध्ये घेतलं ज्याचं नाव होतं अमन शिवशंकर पांडे आणि त्याच्याकडून सखोल तपास केला असता 12 रिक्षा चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि यातल्या 12ही रिक्षा आम्ही जप्त केलेल्या आहेत। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील 11 गुन्हे आणि ठाणे आयुक्तालयातील 1 गुन्हा असे एकूण 12 गुन्हे यामध्ये उघडकीस आलेले आहेत आणि जवळपास 9,55,000 रुपये किमतीच्या 12 ऑटो रिक्षा जप्त केलेल्या आहेत। त्याच्याकडे मास्टर की असायची। मोकळ्या जागेत लावलेल्या रिक्षांना तो मास्टर कीनी चालू करून तो घेऊन जायचा आणि अशा प्रकारे तो चोरी करत होता। विकण्यासाठी तो प्रयत्नात होता, जमा करून ठेवला होता। ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रिक्षा लावलेल्या होत्या। नेमका उद्देश काय होता? चोरायचं आणि विकायचं? हो। नेमका आणखी काय विल्हेवाट लावायची त्याची? विल्हेवाटीचा नाही, चोरून विकणे हा उद्देश। ह्या जनरली NRI, रबाळे पोलीस स्टेशन, तुर्भे, कोपरखैरणे आणि जवळपास 6 रिक्षा या नेरूळवरून चोरलेल्या होत्या। कुणाचं? हो, सराईतच आहे ना तो, 12 गुन्हे त्याच्यावरती यापूर्वीचे गुन्हे नाही आहेत।